जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी त्याचबरोबर पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। येत्या काही महिन्यामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहे। कोणता तो आर्थिक लाभ त्यांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्यामध्ये जुलै 2024 मध्ये तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहे। ज्याच्यामध्ये पहिला लाभ जो आहे तो वाढीव 4% डीए लाभ म्हणजेच महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 4% डीए वाढ लागू केलेली आहे आणि सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा निर्णय आचारसंहितेमुळे लांबणीवर गेलेला आहे। परंतु निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात येणार आहे। माहे जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीचं कामकाज सुरू असणार आहे। निवडणुकीचं कामकाज पूर्ण झाल्याच्या नंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डीए वाढीबाबतचा निर्णय निर्गमित होणार आहे। जून पेड इन जुलै महिन्यामध्ये डीए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे। डीए वाढ ही माहे जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येणार असल्यानं माहे जानेवारी ते मे अशा एकूण 5 महिन्याचे डीए थकबाकीची रक्कम जी आहे ती अदा करण्यात येणार आहे आणि सदर डीए वाढ ही 4% असल्यानं राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 50% दरानं डीए वाढ लागू होणार आहे आणि माहे जुलै महिन्यामध्ये दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते। यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यामध्ये डीए वाढ, डीए फरक त्याचबरोबर इन्क्रीमेंट म्हणजेच वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारचा तिहेरी आर्थिक लाभ होणार आहे। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। पेन्शनधारकांना डीए लाभ त्याचबरोबर डीए जो फरक आहे असा दुहेरी फायदा होणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।